ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशि भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ला आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, अजूनपर्यंत जर आपण हे चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून हा व्हिडिओ आपल्या ग्रुपवरती म्हणजे आपल्या चॅनलवरती अपलोड झाला की सर्वप्रथम आपल्याला पाहता येईल। इतर ग्रुपवर लिंक येण्याची आपल्याला गरज पडणार नाही। आपल्याला काय करावं लागतं, सध्या इतर ग्रुपवरती लिंक येईपर्यंत वाट बघावी लागते आणि त्यानंतर तो व्हिडिओ दिसतो, मग तो लिंक त्यांनी 10 वाजता शेअर करतील, 11 वाजता शेअर करतील, हे काही सांगता येत नाही। परंतु आपण जर चॅनल सबस्क्राइब केलेलं असेल तर सर्वप्रथम जेव्हा हा 9:30 वाजता आपला व्हिडिओ अपलोड होतो तो आपल्याला दिसेल आणि पाहता येईल। चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्याला। हे साप्ताहिक राशी भविष्य 9 ते 15 ऑक्टोबर पर्यंत असणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्या। मेष राशी, कुटुंबातील सदस्यामधील एका व्यक्तीचे ह्या सप्ताहामध्ये आरोग्य बिघडू शकते। त्याची आपल्याला सतत चिंता सतावेल का, तर त्या व्यक्तीची पूर्ण जबाबदारी आपल्याला स्वीकारावी लागेल किंवा आपण आधी स्वीकारलेली असू शकते। तर त्यांच्या आजारपणामध्ये आपला धन आणि वेळ दोन्ही खर्च होईल आणि निदान न मिळाल्यामुळे सतत हॉस्पिटलची वारी करावी लागल्यामुळे आपल्याला थोडासा मानसिक त्रास होऊ शकतो। त्या मानसिक त्रासामुळे आपल्या सुद्धा शरीरावर परिणाम होऊ शकतो। कदाचित जागरण करणे वगैरे किंवा अवेळ खाणे पिणे यामुळे आपल्या शरीरावर सुद्धा परिणाम होऊ शकतो। आपले सुद्धा स्वास्थ्य बिघडू शकते। मग ते बिघडू नये यासाठी आपण आधीच काळजी घेणं खूप गरजेचं आहे। तसंच कुटुंबामध्ये पाहुण्यांची सतत वर्दळ असेल, त्या वर्दळीमुळे त्यांच्या पाहुणचारामुळे सुद्धा आपल्याला धन किंवा वेळ खर्च करावा लागू शकतो व आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो। हे गोष्ट आपण लक्षात ठेवायची मित्रांनो, सर्वस्व एखाद्यावर अर्पण करायचं असेल तर त्यासाठी आपण विचार करायला हवा, ज्याच्यासाठी आपण सर्वस्व अर्पण करत आहोत तो त्या व्यक्ती लायकीची आहे का, म्हणजे त्या योग्यतेची आहे का आणि आपण तसं करणं योग्य आहे का। प्रेम देणं गोष्ट खरी आहे, पण एखाद्या वेळी धन खर्च करायचं असेल त्यावेळी आपल्याला 10 वेळा विचार करणं खूप गरजेचं आहे। आपले हात मोकळे करून एखाद्याला खर्च करणं किंवा एखाद्याला मदत करणं हे चुकीचं असू शकतं। त्याकडे जर आपण लक्ष दिला तर या सप्ताहात आपण खूप साऱ्या गोष्टी जिंकू शकतात किंवा तसे करणे किंवा विचार न करता एखादी गोष्ट करणे हे मूर्खपणाचे लक्षण सुद्धा आपल्यासाठी ठरू शकते। आपण कोणासाठी कितीही केले तरी या सप्ताहात आपली त्याची दखल घेतली जाणार नाही किंवा आपल्याला शाबासकी मिळणार नाही, हेही लक्षात ठेवा। आपण कोणासाठी कितीही करा, चांगलं करा वाईट करा काही करा, आपली नोंद घेतली जाणार नाही, त्यामुळे आपल्याला त्याचा मानसिक त्रास होईल। जर आपण एखाद्याला मदत करत असाल तर निस्वार्थपणे करा, अन्यथा करायला जाऊ नका। या सर्व जर गोष्टी आपण या सप्ताहात लक्षात घेतल्या किंवा त्यानुसार आपण वागला तर आपल्याला त्रास होणार नाही, मानसिक त्रास होणार नाही आणि आपला सप्ताह चांगला जाईल। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असतील 9, 13 आणि 15, शुभ अंक असेल 1 आणि रंग असेल पिवळा। वृषभ राशी, या सप्ताहात आर्थिक व्यवहारातून आपल्याला सतत नैराश्य येऊ शकतं किंवा अपयश येऊ शकतं। तर ते कसं, एखाद्याकडे गुंतवण्यासाठी पैसे आपण विचार केला असेल, योजना केली असेल तर ते वेळेत आपल्याकडे ते पैसे जमा होणार नाहीत, त्यामुळे सुद्धा कदाचित आपल्याला नैराश्य होऊ शकतं। किंवा आपण एखाद्याला पैसे देणार आहात किंवा एखाद्याचे उधार द्यायचे होते ते वेळेत देऊ न शकल्यामुळे सुद्धा आपल्याला थोडासा त्रास होऊ शकतो। या स्थितीमध्ये कुटुंबातील व्यक्तींची आपल्याला मुळीच साथ लाभणार नाही। आपण त्यांच्या भरोशावर राहून कुठलेही आर्थिक व्यवहार करायला जाऊ नका, जेणेकरून आपल्याला त्यामुळे त्रास होणार नाही। जर असे कराल आणि त्यांच्या भरोशावर जर आपण एखादा व्यवहार केला असेल तर तो फसू शकतो, याकडे लक्ष देणं सुद्धा खूप गरजेचं आहे। त्याचप्रमाणे जमिनीचे व्यवहार किंवा पूर्वजनांची प्रॉपर्टी जी आहे याच्यामुळे सुद्धा आपल्या कुटुंबामध्ये सतत वादविवाद होऊ शकतात। ते वादविवाद होऊ नये यासाठी आपण आपली बाजू खंबीरपणे नीट मांडणे खूप गरजेचं आहे। शक्यतो वादविवाद टाळणे हे गरजेचे आहे, ज्याच्यापासून आपल्याला त्रास होणार नाही। त्याचबरोबर ज्या व्यक्तींकडनं आपण उपजीविकेचे साधन साधले आहेत किंवा शिकून घेतलेच, उपजीविकेसाठी आपण जे आता धंदा करत असाल, नोकरी करत असाल, समजा एखादा गॅरेजच असेल, समजा एखादा बुक स्टॉल असेल किंवा काही XYZ ज्याच्यापासून आपण जे शिकलं असाल अशा व्यक्तींकडनं, अशा गुरुजन व्यक्तींकडे शक्यतो वादविवाद करायला जाऊ नका। त्याने एखादा शब्द जर बोलला तर गुरु म्हणून मोठ्या मनाने तो माफ करा किंवा आपली चूक नसेल तरी सुद्धा आपण ती माफ करा आणि त्याच्यात वादविवाद करणं शक्यतो टाळा। गुरुजनाची वादविवाद करणे हे आपल्याला खूप महागात पडू शकते। या सप्ताहात शांत व संयमी राहून आपण जी कामे कराल
त्याचे आता जरी आपल्याला फळ मिळाले नाही तरी पुढे जाऊन त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळेल. परंतु आपण जर आता हाताताईपणा केला, झगडी केली किंवा त्याच्याबद्दल वादविवाद केला तर आता तर नुकसान होईलच होईल, पुढे जाऊन सुद्धा त्याचं आपल्याला नुकसान भरपाई करावी लागू शकते. तर या सप्ताहामध्ये या सर्व गोष्टी जर आपण नोट केल्या आणि त्यानुसार वागला तर हा सप्ताह आपल्यासाठी खूप छान असेल. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असतील 8, 9 आणि 15, शुभ अंक असेल 5 आणि रंग असेल हिरवा. याचा आपण लाभ करूया. मिथुन राशी, या सप्ताहात राहू ग्रहाच्या प्रभावामुळे सतत आपले गुरुजनांबरोबर वाद किंवा वरिष्ठांशी वादविवाद होऊ शकतात, होत राहतील. त्यासाठी आपण खूप संयमी राहणे खूप गरजेचे आहे. का तर गुरुजनांशी जो वाद घातलेला असतो त्या व्यक्तीला पुढे जाऊन कधी ना कधीतरी त्रास होतोच. कारण गुरु हे गुरुच असतात. गुरूंना मोठी उपमा आहे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, ते गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु नमः. म्हणजे सर्व काही सर्वस्व आपल्यासाठी गुरु आहे. अशा गुरुजनांकडे जर आपण वाद घातला तर देव सुद्धा एखाद वेळी आपल्याला माफ करणार नाही. तर शक्यतो या ठिकाणी आपल्याला ही गोष्ट नोंद करणे खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक वस्तू उपकरणे जे आहेत ते आपण खूप सांभाळून उपकरणे हाताळणे गरजेचे आहे. हे जर आपण ह्याच्यामध्ये हाताताईपणा किंवा हलगर्जीपणा आपण जर ह्या वातावरणामध्ये केला तर मोठे नुकसान होऊ शकते. किंवा अशी वस्तू नादुरुस्त होऊन त्याच्यासाठी आपल्याला जास्तीचा धन खर्च करावा लागू शकतो किंवा त्याच्यासाठी दंड सुद्धा आकारला आपल्याकडनं जाऊ शकतो. तर या सर्व गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर आपलं नुकसान कमी होऊ शकतं किंवा आपण हे नुकसान टाळू शकतात. त्याचबरोबर आपले अति आत्मविश्वास, एखाद्या गोष्टीबद्दलचे आपले अति आत्मविश्वास आपल्याला नुकसानदायी सुद्धा ठरू शकते. इतरांचे मार्गदर्शन घेऊनच मोठी कामे करा, अन्यथा आपल्याला मोठे नुकसान होऊ शकते. एखाद्या संबंधित आपण एखादा निर्णय घेणार असाल तर त्या संबंधित व्यक्तीशी आपण त्याच्या संबंध बोलून किंवा सलाह मदत करून घेऊन किंवा बोलून मार्गदर्शक घेऊन जर आपण त्याच्यामध्ये काही केलं तर निश्चितच आपल्याला होणारे नुकसान टळू शकते आणि आपल्याला त्याच्यात यश मिळू शकते. या सप्ताहात आपल्याला शक्यतो आरोग्याची सुद्धा विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. शक्यतो आपल्याला डोकेदुखी व कानदुखी याचे त्रास उद्भवू शकतात. हे त्रास जर जुने आजार आपल्याला या संबंधी असतील तर ते सुद्धा पुन्हा उद्भवू शकतात. यासाठी आपण काळजी घेणं खूप गरजेचं आहे. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असतील 10, 11 आणि 12, शुभ अंक असेल 6 आणि रंग असेल डार्क निळा. याचा आपण लाभ करून घ्या. कर्क राशी, या सप्ताहात जो आपल्याला मानसिक त्रास होणार आहे त्याला आपणच आपल्या चुकीच्या कारणामुळे असू शकते. आपल्या चुकीमुळेच आपल्याला ते भोगावे लागणार आहे, यात काही शंका नाही. परंतु आता त्यावर त्या घडलेल्या गोष्टीवर चर्चा करत राहणे किंवा सतत त्याच गोष्टी उगाळत राहण्यात काहीच अर्थ नाही. आपण जो आधी निर्णय घेतलेला आहे त्यामुळे सर्व हा प्रकार घडलेला आहे. त्यामुळे आता त्याच्यावर काही चर्चा करून उपयोग नाही. उलट येणारे संकट कसे निस्तारता येईल किंवा कसे टाळता येईल यावर आपण उपाययोजना करता येईल याकडे लक्ष द्या. त्यानुसार आपण वागा. आता घडलेल्या गोष्टी घडून गेल्या पण त्याच्यापासून आता जे आपल्याला साईड इफेक्ट होत आहेत ते कसे होणार नाहीत किंवा ते कसे कमी होतील यासाठी आपण लक्ष देणं किंवा त्यानुसार कामे करणं आपल्यासाठी या सप्ताहामध्ये हिताचे ठरेल. या सप्ताहात आपल्याला एकटेपण असल्यासारखं वाटेल, असमर्थ झाल्यासारखे वाटेल आणि परंतु आपल्याला काही काळजी करण्याची गरज नाहीये असं जरी तुम्हाला वाटलं तरी आपल्या पाठीशी लोक उभे आहेत. आपल्याला जेव्हा त्यांची गरज वाटेल त्यावेळी तुम्ही न सांगता ती लोक आपल्या पाठी तत्परतेने उभी राहतील आणि आपल्याला मदत करतील. आपण एकटेपणा जाणून घेऊ नका. आपण आपला त्या बाबतीत आत्मविश्वास वाढवा. नको त्या बाबतीत आत्मविश्वास वाढवला तर आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो. आपल्याला योग्य साथ लाभणार आहे. बोलण्याआधी आपण एखाद्याबद्दल बोलण्याआधी किंवा त्याला काही सांगण्याआधी समोरच्या व्यक्तीचं सुद्धा ऐकून घेणं तितकंच गरजेचं आहे. आपण काय करतात प्रत्येक वेळी फक्त आपल्याला जे वाटते ते धडा बोलून मोकळे होतात. समोरच्याला आपण काय सांगितलेलं नीट कळत नाही. मग त्याच्यानंतर तो काय सांगतो ते आपल्याला समजत नाही. यासाठी समोरच्या व्यक्तीचंही नीट आधी ऐकून घ्या. ते पूर्ण ऐकून झाल्यानंतर मग आपले काय प्रत्युत्तर असेल किंवा उत्तर असेल ते देणे हे आपल्यासाठी गरजेचे असेल. त्यानुसार वागणे सुद्धा आपल्याकडे गरजेचे असेल. हे जर आपण असे कराल, मी सांगितलेल्या गोष्टी जर आपण नोट कराल तर या सप्ताहात येणारे सर्व संकट आपले टळू शकते. आपल्याला समाधान लाभू शकते. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असेल 12, 13 आणि 15, शुभ अंक असेल 4 आणि रंग आहे गर्द निळा. याकडे लक्ष द्या. सिंह राशी, या सप्ताहात आपल्याला अचानक लांबचे प्रवास करावे लागू शकते. हे लांबचे प्रवास कामानिमित्तच असतील असे नाही किंवा कुटुंबातील काही कारणामुळे सुद्धा अशा गोष्टी असू शकतात किंवा कुटुंबातल्या कारणामुळे आपल्याला अचानक लांबचा प्रवास करावा लागू शकतो. परंतु असा लांबचा प्रवास आपल्याला करावा लागला तरी तर तो शक्यतो अमावास्याच्या दिवशी करणे टाळा. हे आपल्यासाठी हिताचे असेल. शक्यतो अमावास्याच्या दिवशी कुठलाही प्रवास करायला
जाऊ नका. त्याचप्रमाणे धन आपल्याला मनाप्रमाणे, आपलेच धन आपल्याला मनाप्रमाणे खर्च न करता आल्यामुळे त्याचा मानसिक त्रास होऊ शकतो. म्हणजे आपल्याकडे भरपूर पैसे आहेत, जमा केलेले आहेत, खर्चासाठीच केलेले आहेत, परंतु आपल्याला योग्य वेळी ते खर्च न करता आल्यामुळे, मनाप्रमाणे खर्च करता न आल्यामुळे त्याचा आपल्याला थोडासा मानसिक त्रास होऊ शकतो. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा आपल्या विरोधात तक्रार असू शकते. कुटुंबातली ज्येष्ठ व्यक्ती सतत आपल्याबद्दल तक्रार करू शकते किंवा आपल्याबद्दल काही ना काहीतरी बोलू शकते, आपल्या कूस काढू शकतात, आपण करत असलेल्या कामामध्ये काहीतरी व्यत्यय निर्माण करू शकते किंवा अडचणी निर्माण करू शकते. पण अशा वेळी जर कुटुंबातल्या व्यक्तींचं खरं बरोबर असेल आणि खरंच आपल्याकडनं जर चुका होत असतील तर त्या चुकांमध्ये सुधारणा करून घेणं सुद्धा तितकेच गरजेचं आहे. मुद्दामून तर त्या काही करणार नाही. जर करत असतील तर योग्य वेळी त्यांना त्यांचं जे दोष आहे किंवा त्यांचा वाईटपणा आहे तो कळून येईल, समजेल, सगळ्यांनाच कळेल. परंतु आपण त्याबद्दल आता हाताताईपणा करायला जर गेला तर त्याचा आपल्याला पुढे जाऊन त्रास होऊ शकतो, संकट येऊ शकते. या गोष्टींकडे लक्ष दिलं तर आपले संकट शक्यतो या सप्ताहामध्ये टळेल. ज्यांची मर्जी लाभेल, आपल्या वरिष्ठांची आपल्यावरती मर्जी लाभेल अशा प्रकारे आपण वागणं खूप गरजेचं आहे. त्याचप्रमाणे या सप्ताहामध्ये ईर्षेमुळे कदाचित आपल्याला मनस्ताप होऊ शकतो. म्हणजे एखाद्या आपल्या जोडीदाराने, समोरच्या व्यक्तीने किंवा आपल्या प्रतिस्पर्धेने एखादी मोठी गाडी घेतली आहे, एखादं मोठं घर घेतलं आहे किंवा एखादी नवीन वस्तू घेतली आहे, अशी वस्तू त्याने घेतली आहे म्हणून आपणही घ्यायला पाहिजे. जर अठास किंवा ईर्ष्या आपल्या मनात असेल तर यामुळे आपल्या ईर्षेमुळेच आपल्याला मोठे नुकसान होऊ शकते, आर्थिक त्रासही होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो या सप्ताहामध्ये ईर्ष्या करणे किंवा अहंकार करणे टाळा. हे कटाक्षाने टाळले असता आपल्याला होणारा जो आंतरिक मानसिक त्रास आहे तो कमी होईल. या सप्ताहामध्ये आपल्यासाठी शुभ तारखा असतील 9, 13 आणि 15. शुभ अंक असेल 1 आणि रंग असेल पिवळा. याचा आपण नक्की लाभ करू. कन्या राशी, या सप्ताहात आपले शरीर, आपले स्वास्थ्य, आपले आरोग्य आपल्याला उत्तम साथ देईल. आपल्याला थोडासा थकवा होतो तो कमी वाटेल, आपल्याला आरोग्य सुधारणा वाटेल. पण ज्या व्यक्ती आपल्याला आवडत नाहीत अशा व्यक्तींबरोबर सतत राहावं लागल्यामुळे, काही कारणास्तव राहावं लागल्यामुळे किंवा त्यांची सोबत लाभल्यामुळे आपल्याला थोडासा मानसिक त्रास या सप्ताहात होऊ शकतो किंवा त्यांच्यावर तसे राहावे लागेल. आपल्या मनात नसताना सुद्धा आपल्याला त्यांच्यासोबत राहावे लागू शकते. त्यामुळे कदाचित आपल्याला थोडा मानसिक दडपण सुद्धा आल्यासारखे वाटेल. परंतु आपण त्या व्यक्ती, समजा जर तशी परिस्थिती घडलीच तर आपण शक्यतो त्या व्यक्तीकडे मोजकेच बोलणे, अतिरिक्त बोलू नये किंवा आपल्या मनातील चांगल्या गोष्टी, गुप्त गोष्टी त्यांच्याकडे शेअर करू नका, जेणेकरून आपल्याला पुढे जाऊन आर्थिक संकट किंवा कसलेही संकट येणार नाहीत. याच्यासाठी आपण काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे त्यांच्याबरोबर राहत जर लागलं आपल्याला तर शक्यतो आपल्या कुठल्याही गुप्त गोष्टी त्यांच्याकडे शेअर करू नका. आर्थिक गोष्टी तर अजिबात शेअर करायला जाऊ नका. त्याचबरोबर या सप्ताहामध्ये आपल्याला थोडे आर्थिक संकट येऊ शकते किंवा आर्थिक स्थिती खालीवर होऊ शकते. त्यामुळे कदाचित थोडासा त्रास होऊ शकतो. परंतु आपण आधी केलेले धनसंचन जे आहे ते आपल्याला या सप्ताहात उत्तम प्रकारे उपयोगी ठरेल किंवा त्याचा मुद्दाम चांगला लाभ होईल. जे थोडे का पैसे होईना, थोडे का गोष्टी होईना, जे आपण संचित करून ठेवल्या त्याचा या सप्ताहामध्ये आपल्याला लाभ होणार आहे. त्यामुळे थोडासा आपल्याला फायदा होऊ शकतो, ते उपयोगी पडेल किंवा त्याचा उपयोग घेता येईल. शिक्षणात आर्थिक गोष्टीतून थोडी अडचण निर्माण होऊ शकते. शिक्षण घेणाऱ्यांना किंवा शिक्षणासाठी किंवा फी भरण्यासाठी किंवा विद्यार्थी वर्गांना, तर ती सुद्धा तशी अडचण आली तरी सुद्धा आपले ज्येष्ठ वरिष्ठ आपल्याला मदत करून तशा सुद्धा अडचणी या सप्ताहात दूर होतील. परंतु अभ्यासाशिवाय कुठलेही कामं करायला जाऊ नका. आपण पूर्ण तयारी करूनच त्या कामात स्पर्धेमध्ये उतरा, जेणेकरून आपल्याला लाभ होईल. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असतील 9 आणि 15. शुभ अंक असेल 6 आणि रंग असेल आकाशी निळा. याचा नक्कीच लाभ करून घ्या. तूळ राशी, या सप्ताहात बऱ्याच गोष्टी आपल्याला आपल्या सुधारणा करण्यासाठी वेळ व संधी निर्माण करून देईल. पर्याप्त वेळ आपल्याला मिळेल. परंतु याही वेळी जर आपण आळसपणा केला आणि त्या गोष्टी सुधारून घेतल्या नाही तर आपल्याला पुढे जाऊन पुन्हा त्याचे नुकसान होऊ शकते. उदाहरणार्थ, आरोग्यात आलेल्या हानीबद्दल जर आपल्याला आता आराम करण्यासाठी वेळ मिळाला असेल किंवा आरोग्य सुधारण्यासाठी आपल्याला योग साधना किंवा तशा संधी प्राप्त झाल्या असतील साधनेच्या किंवा योगाच्या, तर त्या सुद्धा आपण करत नसाल तर या सप्ताहात आपल्याला मोठे नुकसान होऊ शकते. आरोग्यासाठी आपल्याला वेळ काढणं खूप गरजेचं आहे. आळसपणा जर आपण कमी करून ही जर कामे केली तर आपल्याला आरोग्य सुधारताना दिसेल व पुढे अशी संधी परत प्राप्त होणार नाहीये, याकडे लक्ष द्या. तर हे जरा मिळणं कठीण आहे, तर मिळालेल्या संधीचा योग्य रीतीने आपण फायदा करून घ्या. त्याकरिता आरोग्याची विशेष काळजी करून घेणे, आरोग्याची विशेष काळजी करणे खूप गरजेचं आहे, आपल्यासाठी हिताचे ठरेल. आर्थिक अडचणी
जोडीदाराची उत्तम साथ लाभल्यामुळे आपण सोडू शकतात. एखादी जर आर्थिक अडचण आली, कुठे पैसे भरायचे होते, कमी पडत होते, किंवा कोणाला उसने द्यायचे होते ते कमी पडत होते, तर आपल्या जोडीदाराकडनं आपल्याला ती मदत मिळेल आणि त्यामुळे आपण ह्या जी आलेली आर्थिक संकट आहे त्याच्यातून सुटू शकता, त्याच्यातून आपल्याला मुक्तता मिळू शकते. त्याचबरोबर या सप्ताहामध्ये टोकाचे निर्णय घेणे म्हणजे एका दोन तुकडे करणे, असे जर एखादे निर्णय घ्यायचे असेल तर कुटुंबाच्या सदस्यांचा सल्ला घेऊनच असे निर्णय घ्या. एखाद्याला तोडणे किंवा तुटवणे म्हणजे आपण त्या गोष्टीपासून दुरावा निर्माण करणे किंवा कायमस्वरूपी तुटणार असेल अशा जर गोष्टीबद्दल आपण एक विचार करत असाल किंवा बोलावे लागेल किंवा एखादी गोष्ट कृत्य करावी लागेल तर त्यावेळी आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. त्यांच्या सल्ल्यानुसार जर आपण कामे केला तर आपल्याला आपल्या इच्छेनुसार कामात यश मिळणार आहे, यात काही शंका नाही. व्यवसायात आपल्याला या सप्ताहामध्ये बदल करता येईल. नोकरी बदल करण्याचा विचार असेल किंवा नोकरीत बदल करून घेण्याचा विचार असेल किंवा आपल्याला वरिष्ठांना आपल्या काही सुचवायचं असेल आपल्या जागेबद्दल किंवा तशा गोष्टीबद्दल तर आपण सुचवू शकतात. आपल्याला या सप्ताहामध्ये तशी संधी उपलब्ध होईल आणि त्याचा फायदा सुद्धा आपल्याला या सप्ताहामध्ये घेता येणार आहे. या सर्व गोष्टींची आपण नोंद घेतली तर हा सप्ताह आपल्यासाठी उत्तम असणार आहे. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहेत 9, 12 आणि 15. शुभ अंक असणार आहे 9 आणि रंग आहे लाल. याचा आपण लाभ करूया. वृश्चिक राशी, या सप्ताहात चुकीचा सल्ला व चुकीची माहिती घेऊन आपण जे काही एखादे कारण किंवा काम किंवा एखादे निर्णय एखादी गोष्ट करणार आहात ती आपल्याला क्लेशदायी ठरणार आहे, हे मात्र नक्की. आपण एखाद्याकडनं चुकीची माहिती घेऊन जरी कामं करत असाल तर अशा चुकीच्या व्यक्तीच्या सान्निध्यात राहणं सुद्धा चुकीचंच आहे. आपल्याला अजूनपर्यंत हेही कळत नाही की आपल्या बरोबर असलेली लोक चुकीची आहेत का बरोबर, आपल्याला लोक ओळखता येत नाहीत. आपण चुकीच्या लोकांवरती जास्त विश्वास ठेवतात, खऱ्या प्रामाणिक व्यक्तींवरती विश्वास ठेवत नाही. त्यामुळे प्रत्येक वेळी आपल्याला सारासार पूर्णच आयुष्यामध्ये सारासार आपल्याला नुकसानच होत गेलेलं आहे, परंतु आपल्याला हा विषय लक्षात येत नाहीये आणि तो लक्षात न येण्यामुळे आपल्याला पुढे पुढे त्रास भोगावे लागतील आणि भोगतही द्या, यात काही शंका नाही. परंतु याकडे लक्ष द्या, जर आपण एखादी काही गोष्ट करणार असेल तर आपण स्वतः शहानिशा करा, त्याबद्दल वाचा, अभ्यास किंवा करा किंवा पुढे जाऊन तिथे आपण स्वतः त्या माहिती घ्या आणि त्या माहितीनेच आपण एखादं काम करा तर आपल्याला त्या गोष्टीमध्ये यश प्राप्त होईल. अन्यथा आपण अशा गोष्टीमध्ये हस्तक्षेप करायला जा तर आपले नुकसान नक्की होणार, यात काही शंका नाही. विद्यार्थी वर्गांना स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळू शकते. गुरुजनांचे उत्तम मार्गदर्शन सुद्धा लाभेल. आपल्याला आलेली त्याची जी काही अडचणी आहेत ती संकटे सुद्धा गुरुजनांच्या आशीर्वादामुळे आपल्याला ते दूर होतील किंवा त्याचा आपल्याला लाभ होईल. त्यांच्या आशीर्वादामुळे आपल्याला लाभ होईल, आपल्या अडचणी दूर होतील, आलेले संकटे दूर होतील. परंतु आपल्याला सतत सराव करणे किंवा त्या गोष्टीशी अभ्यास करणे, त्या गोष्टी संबंधित अभ्यास करत राहणे हे आपल्यासाठी हिताचे ठरेल आणि तेच गरजेचे आहे. अभ्यासाशिवाय कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये या सप्ताहामध्ये उतरायला जाऊ नका. अर्धवट अभ्यास, अर्धवट ज्ञानामुळे कदाचित आपल्याला मोठे नुकसान, मानहानी सुद्धा होऊ शकते. तर या सप्ताहात या सगळ्या गोष्टी आपण नोट केल्यात आणि त्यानुसार जर आपण वागलात तर निश्चितच या सप्ताहात आपण यश साधू शकता, मनाप्रमाणे यश सुद्धा मिळू शकते. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहेत 12, 13 आणि 15. शुभ अंक आहे 4 आणि रंग आहे निळा. याचा लाभ करूया. धनुराशी, या सप्ताहात आरोग्याविषयी आपल्याला सतत कटकटी जाणवू शकतात. एखादी जुनी व्याधी पुन्हा आपल्याला त्रास देऊ शकते किंवा आपल्या वाढत्या वजनामुळे, स्थूलपणामुळे सुद्धा आपल्याला शारीरिक त्रास उद्भवू शकतात. जर अशा गोष्टी आपल्या निदर्शनास आल्या तर योग्य वेळी योग्य प्रकारे आपण त्या आरोग्याची सुधारणा करून घ्या. योग साधना करा. स्थूलपणा कसा कमी करता येईल याकडे लक्ष द्या, जेणेकरून पुढे होणारे आजार आपल्याला टाळता येईल. त्यानुसार वैद्यकीय सल्ला घेऊन आपल्याला वागणे हिताचे ठरेल. म्हणजे उदाहरणार्थ डाएट वगैरे करा, हे आपल्यासाठी खूप हिताचे ठरेल. कुटुंबातील व्यक्तींच्या भावना समजून घेणे किंवा समजून सांगणे यात आपण कदाचित या सप्ताहात अपयश ठरू शकते, अपयश मिळू शकते. त्यामुळे थोडासा आपल्याला त्रास होऊ शकतो, मानसिक त्रास होऊ शकतो. त्याचबरोबर काल्पनिक गोष्टीमध्ये रमू नका. प्रॅक्टिकली विचार करा. एखाद्या कथा वगैरे वाचनामुळे किंवा एखादे सिनेमा बघण्यामुळे किंवा इतरांच्या काही गोष्टी ऐकल्यामुळे जे काल्पनिक आहेत त्या गोष्टी ऐकल्यामुळे त्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो. आपण सुद्धा काल्पनिक विचार करायला जाल पण त्यात आपल्याला यश मिळणार नाही किंवा हतबल होऊ शकता, निराशा आपल्या पदरी पडू शकते. त्यासाठी कुठल्याही काल्पनिक गोष्टीमध्ये रमू नका. सत्य परिस्थितीचा सामना करा, वागा. अर्ध्या अडचणी इथेच आपल्या दूर होतील. जर आपण सत्य परिस्थितीचा सामना केला तर आलेल्या अडचणी अर्ध्या इथेच आपल्या दूर होतील. नोकरीच्या ठिकाणी थोडीशी आपल्याला अस्थिरता या सप्ताहात जाणू शकते, जाणवेल किंवा अशा अडचणी सुद्धा निर्माण होऊ शकतात.
अशा अडचणी निर्माण होऊ नये यासाठी आधीच जर आपण काही प्रयत्न केले, वरिष्ठांशी बोलात किंवा जोडीदाराशी बोलून आपल्याकडनं काय चुकलं होतं का, चुकत आहे, काय सुधारणा करायला पाहिजे, अशा गोष्टीकडे जर आपण लक्ष दिलं तर आपल्या ह्या सुद्धा अडचणी ह्या सप्ताहामध्ये दूर होऊ शकतात. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहेत 9, 10 आणि 15. शुभ अंक आहे 7 आणि रंग आहे क्रीम म्हणजे दुधिया रंगाचा आपण वापर करू शकता. मकर राशी, या सप्ताहात आपलीच लोक, आपल्याच कुटुंबातली लोक, आपल्याच आजूबाजूची लोक आपल्याला सतत मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करतील किंवा आपल्या चुका काढत राहतील. त्यामुळे आपल्याला सतत मानसिक त्रास होत राहील आणि आपल्याला थोडेसे हतबल झाल्यासारखे वाटेल, निराशा आल्यासारखे वाटेल किंवा नैराश्य येऊ शकते. आपल्या कुटुंबासोबत असलेले आपण वर्तन बदला, आपण त्यांच्यावर कसे वागत आहात. आपले एखादे कुटुंबातले मोठी व्यक्ती आहे, वडील आहेत, काका काकू आहेत, आजोबा आजी आहेत किंवा घरातले मोठे भाऊ बहीण आहेत, यांच्याबद्दल आईबद्दल आपण जर चुकीचं वागत असाल तर नक्कीच आपल्याला सुद्धा त्यांच्याकडनं जे प्रतिकार मिळणार आहे किंवा त्यांच्याबद्दल त्याच्या प्रती मिळणार आहे ते चुकीचंच मिळणार आहे. आपण प्रेमाने वागाल तर ते प्रेमाने वागतील, आपण रागाने वागाल ते सुद्धा रागाने वागतील. तर आपण त्यांना काय देत आहात याकडे आपण सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. उगाचच त्यांना सतत दोष देणं सुद्धा आपल्याला हानिकारक ठरू शकते. यात आपण सुधारणा करा, यातच आपले हित असेल, त्यामुळे आपल्याला फायदा होऊ शकतो याकडे जर सुधारणा केली तर. त्याचबरोबर आर्थिक अडचणीतून आपले कोण परके कोण लक्षात येईल किंवा आपल्याला एखादी आर्थिक अडचण येईल, एखाद्या ठिकाणी खरंच आपल्या आयुष्यासंबंधित काही चांगल्या गोष्टी होत्या, पैसे भरायचे होते, तिथे पैसे भरण्यासाठी एखादे आपण देतो म्हटले आणि दिले नाहीत किंवा एखाद्याने ज्याच्याकडे नसताना सुद्धा एखाद्याने प्रयत्न करून दिलेले आहेत, तर अशा आर्थिक गोष्टीतून आपले कोण परके कोण या व्यक्ती आपल्याला सिद्ध होतील, कळतील. आधी झालेल्या चुका पुन्हा होणार नाही याची मात्र दक्षता आपण बाळगणे खूप गरजेचं आहे. आपल्या स्वभावामध्ये सुधारणा करा, आपल्याकडनं चुका घडल्या आहेत त्यावेळीच मान्य करा. असे जर तुम्ही केले, चुका आपण वेळोवेळी मान्य केली आणि त्याच्यात जर सुधारणा केली तर येणारे संकट दूर होईल आणि पुढे संकट येणार नाही यासाठी आपण काळजी घेऊ शकता. या सप्ताहात जर या सर्व गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर बऱ्याच आपल्या अडचणी या ठिकाणी दूर होतील. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असतील 13 आणि 15. शुभ अंक असेल 1 आणि रंग असेल पिवळा. याचा लाभ करून घ्या. कुंभ राशी, या सप्ताहात आरोग्याप्रती केलेल्या प्रत्येक निष्काळजीपणा आपल्याला त्रासदायी ठरू शकतो. आरोग्याकडे आपण जे लक्ष देत नाहीये, सतत एखादी लहान दुखापत होत आहे पण आपण त्याकडे दुर्लक्ष करत होता, ती दुखापत शक्यतो या सप्ताहामध्ये वाढून मोठ्या आजारामध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. हे मात्र लक्षात ठेवा की त्या आजारांकडे वेळीच लक्ष द्या जेणेकरून ते आजार वाढणार नाहीत. आपल्या आरोग्याची आपणच काळजी घेणं खूप गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आर्थिक व्यवहारातून कुटुंबामध्ये सतत कलह होऊ शकतो, हिशोब चुकल्यामुळे किंवा हिशोब देऊ न शकल्यामुळे. त्यामुळे कदाचित आपल्या कुटुंबामध्ये सतत या आर्थिक गोष्टीवरनं वादविवाद होऊ शकतो. त्यासाठी आपण हिशोब चोख ठेवा, रोकटोक ठेवा जेणेकरून आपल्याला त्याच्यात अडचण निर्माण होणार नाही. आपल्यावर वरिष्ठ खुश असतील, त्याप्रमाणे आपल्याला वेतन सुद्धा वाढेल. आपण जे प्रयोग केले आहात, जे काही प्रयत्न करत आहात कामामध्ये, त्या कामामध्ये आपल्याला प्रगती होईल आणि वेतन सुद्धा वाढेल. आर्थिक उत्पन्न सुद्धा या सप्ताहामध्ये आपले वाढू शकते. आपल्याला एखादे बक्षीसही या सप्ताहामध्ये प्राप्त होईल. त्यामुळे आपण आनंदी व समाधान असाल. उच्च शिक्षण प्राप्त करण्यासाठी आपल्याला उत्तम संधी लाभेल. आपण आता काम करत आहात, काम करता करता जर एखादी गोष्ट आपल्याला शिकायची इच्छा असेल तर या सप्ताहात आपण त्यासाठी जर प्रयत्न केले तर आपल्याला त्या गोष्टी शिकता येईल. योग्य गोष्टीचा आपण जर त्याचा संधीचा फायदा करून घेतला तर आपल्याला नक्कीच या सप्ताहात आर्थिक लाभ होईल आणि आर्थिक वृद्धी होत राहील, यात काही शंका नाही. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असतील 9 आणि 15 आणि शुभ अंक असेल 6 आणि रंग असेल आकाशी निळा. याचा आपण लाभ करून घ्या. मीन राशी, कामाचे वेळापत्रक बदला. आपल्या सततच्या रोजच्या आळशी स्वभावामुळे, आळशीपणामुळे आपल्या कामाचे नियोजन बिघडत आहे. याकडे लक्ष द्या आणि ते बिघडल्यामुळे आपल्या कामावरती, आपल्या शरीरावरती सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो. सतत रात्रीचे जागरण, मोबाईल वापरणे, अवेळी फिरणे, अवेळी खाणे यामुळे आपल्या आरोग्यावर बराच परिणाम आपल्याला दिसून येईल. त्यामुळे आपण सावध राहणे खूप गरजेचे आहे. अवेळी आहार विहारामुळे आपल्याला नुकसानदायी ठरू शकते. अपुऱ्या निद्रानाशामुळे पित्ताचे विकार उद्भवू शकतात, आजार वाढू शकतात. आरोग्याची काळजी या सप्ताहात विशेष घ्या. आपल्या रोजच्या जीवनाला नियमबद्ध करा. आपल्या रोजचे रुटीन, आपले वेळापत्रक बदला. जे योग्य नसेल तर योग्य रीतीने करा, योग्य असेल तर योग्य रीतीने वागा, योग्य रीतीने चाला, त्या घडवून आणा, आत्मसात करा जेणेकरून आपले आर्थिक
आणि शारीरिक दोन्ही नुकसान या सप्ताहामध्ये टळेल। या गोष्टी जर आपण पाळल्या तर आपले जीवन आयुष्य सुरळीत होताना आपल्याला दिसेल, त्यात आपल्याला मदत होईल आणि लाभ सुद्धा होईल आणि येणाऱ्या अडचणींवर आपण मात करू शकाल। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ अंक आहे 9 आणि 13 व 15 व शुभ अंक आहे 1 आणि रंग आहे पिवळा। याचा लाभ करूया। मित्रांनो, आपल्या आयुष्यात जर आपल्याला काही अडचणी येत असतील, मार्गदर्शन हवे असेल, एखादा आपण व्यापार वगैरे करत असाल, त्याच्यात आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळत नसेल किंवा यश मिळत नसेल, तर माझा सल्ला नक्की आपण घेऊ शकता। मी मार्गदर्शनासाठी सतत आपल्यासाठी उपलब्ध आहे। माझ्या असणाऱ्या शाखा गोवा, बेळगाव आणि कुडाळ येथे, कारवार येथे जिथे आहे तिथे आपण मला संपर्क करू शकतात, संपर्क करून भेटू शकतात। मी आपल्याला नक्कीच मार्गदर्शन करेल। मार्गदर्शनामुळे आपल्या जीवनामध्ये काही बदल घडू शकतो, त्याची आपल्याला मदत होऊ शकते। चला तर पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात याच ठिकाणी याच वेळी। तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद।